लावा खालचा आता. लोकांना गॅस मिळत नाहीये, पेट्रोल डिझेलचा देखील तुटवडा आहे. अशातच घरगुती स्वयंपाक कसा करायचा असा प्रश्न अनेकांसमोर आहे. अशात लातूरमधील औसा येथील 2 तरुणांनी एक नवा आविष्कार केलेला आहे. ऑइल पासून शेगडी बनवलेली आहे. कशी आहे ती शेगडी चला जाणून घेऊया. माझ्यासोबत ही ऑइल पासून बनवलेली शेगडी आहे आणि ही शेगडी योग्य पद्धतीने चालतील. तुम्हाला वाटेल ही ऑइल किती लागणार काय, ही सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. उद्धव पांचाळ आणि आपण ऑइलची शेगडी तयार केली आहे. आणि ह्याचा ऑइलची शेगडी करण्यामागला एकच उद्देश आहे की हर हॉटेलवाल्यांना खूपच प्रॉब्लेम आहे. एवढा प्रॉब्लेम आहे की भयानक प्रॉब्लेम आहे. त्यांचे हॉटेल सध्या बंद पडायला आल्यात, म्हणजे आले आहेत म्हणायला काहीच हरकत नाही अशा पद्धतीने. आणि त्याच्यामुळे आपण ही ऑइलची शेगडी तयार केली आहे. आणि घरगुती लोकांना सुद्धा खूप प्रॉब्लेम आहे. त्याकरिता एकदा आपण हा सगळा डेमो पाहूयात. सुरू करा. कशा पद्धतीने ही आहे समजावून सांगा आणि सुरुवात करा. या तुम्ही सांगा ते काय काय करतायत आणि कशा पद्धतीची ही सगळी शेगडी काम करते. यामध्ये थोडं ऑइल आणि थोडं पेटवण्यासाठी थोडंफार डिझेल लागतं आणि थोडे कागद टाकल्यानंतर ते एक 30 सेकंदपर्यंत थोडा कमी 30 सेकंदपर्यंत कमी जाळ लागतो. नंतर फास्ट होतो आणि 1 लिटरमध्ये 3 ते 4 तास हे शेगडी चालते. आणि खराब ऑइलवर डिझेलवर पण चालते, परंतु थोडं ॲव्हरेज कमी मिळतं डिझेलवर. आपण पाहू शकता ही परत घरगुती वापरासाठी करण्यात आलेली ही शेगडी ही सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये काय काय वापरलंय ना हेही पाहणार आहोत. यामध्ये कुठले साधनं वापरून ही ऑइलची शेगडी तयार केलेली आहे ते सांगा. फक्त नोझरद्वारे आणि हवेद्वारे ही शेगडी तयार झाली आहे. आणि इथं एक टँक येतो, 2 लिटरचा टँक येतो आणि ह्याला 4 लिटरचा टँक येतो. ह्या टँकपासून इथं नोझल दिलं जातं आणि थेंब थेंब अशा पद्धतीने ऑइल सोडल्यानंतर ते तिकडे जाऊन 1 लिटरमध्ये 4 घंटे चालतं. आणि फास्ट केल्यानंतर अजून पण जास्त वाढतो. आणि केरोसिन या 3 ह्याच्या घटकावरती हे चालू शकतं. एकदम हे साधारणतः ॲव्हरेज कशा पद्धतीने देतं? साधारणतः 1 तासाला 4 घंटे ॲव्हरेज देते. आणि डिझेलवर थोडं कमी मिळतं. कमी मिळतं. तर अशा पद्धतीने ह्या तरुणांनी आविष्कार केलेला आहे. त्यांचे भाऊ देखील माझ्यासोबत आहेत. कशा पद्धतीने हा आविष्कार केला, काय वाटलं की हे तुम्हाला सुचलं की हे करायला पाहिजे? आपल्याला ज्यावेळेस आपण काम करते वेळेस आणि आपल्याला असे फोन आले की बाबा तुम्ही काही बनवू शकतात का हॉटेलसाठी. आणि त्यावेळेस तसं म्हणल्यानंतर आपल्याला समजले की बाबा आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्याकरिता ऑइलवर अशा पद्धतीने आपल्याला सुचले आणि आपण तयार केले सुद्धा अशा पद्धतीने. आणि कमर्शियल आणि हे घरगुतीसाठी आपण तयार केले आहे अशा पद्धतीने. आणि एकच नंबर. आणि आम्हाला फोन कमीत कमी जैराबादहून ऑर्डर आली आहे, म्हणजे 300 किलोमीटरहून आम्हाला ऑर्डर आहे सध्या. आणि टोटल जेवढे इथं माल दिसत आहे इकडं तुमच्या पाठीमागं टोटल ऑर्डरचे आहेत. एक सुद्धा विदाऊट ऑर्डरचं आपण बनवलंच नाही आणि टाइम बी नाही आपल्याला. एवढी आपल्याला ऑर्डर सुटली आहे याची. कसा सुचला हा आविष्कार, तुम्हाला कसा सुचला? आणि सध्या गॅसचा तुटवडा आहे त्याच्यामुळे काढलं का केव्हापासून तुम्ही हे करता? गॅसचा तुटवडा पडण्याच्या आधीपासून हे आपण तयार केलेली आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला जगदंबा हॉटेल याचे मालक आले होते, कारण की म्हणजे आपल्याला बुवा सध्या गॅस संपला आहे आणि भेटत सुद्धा नाही आहे, आपण त्यासाठी काय करू शकतात का. मग आम्ही 10 मिनिट दोघंजण बसल्यानंतर ऑइलद्वारे तयार होईल या गोष्टीमुळे आपण हे तयार केलं आहे. अशा पद्धतीने ऑइलचे आपण एक कमर्शियल आणि एक घरगुती हे तयार केलं आहे आणि सक्सेस पण झाला आहे. आणि जे बर्नर जे आपण स्वतः तयार केलेले आहेत. आणि विशेष म्हणजे हे ब्लोअर जे आपल्याला सध्या आता मार्केटमध्ये भेटत नाहीत, तरी पण आपण कुठून तरी दिल्लीहून आमचा मित्र आहे तिकडून ते मागविले आहेत आणि तिथं सुद्धा हे भेटणं झालेत. आता सध्या अशी परिस्थिती झाली आहे आणि दिवसातून कमीत कमी 100 ते 150 लोक येतात इथं आणि बघून जातात आणि ज्याला द्यायचे ते ऑर्डर देऊन जातात. आणि ह्याच्यामध्ये सुचलं कसं, पण का करावं वाटलं तुम्हाला? का करावं म्हणजे आता कसं आहे, गॅस भेटत नाहीये, युद्ध चालू आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे. त्याच्यामुळं हे समद्या देशामध्ये, आपल्याच नाही समद्या देशामध्ये फजिती चालू आहे. अशा त्या गोष्टीकडे बघून हे आपण केलं आहे आणि सक्सेस पण झाला आहे. याच्यात किती खर्च लागतो आणि कशा पद्धतीनं काय काय वापरलंय ते सांगा.
आता ह्याच्यामध्ये ब्लोअर एक मोटर वापरली आहे, एक चार्जर वापरला आहे, कमी जास्त करायचं एक स्विच असतं ते एक यूज केला आहे आणि बर्नर आपण स्वतः तयार केला आहे आणि बघू शकतात. आणि टोटली फॅब्रिकेशन आहे आणि ह्याला आमची खूप मेहनत आहे. विशेष म्हणजे आम्हाला म्हणजे डोळ्याला एवढा त्रास होतो तरी पण आम्ही हे, कारण की पोटासाठी काही करावं लागतं. ज्या पद्धतीने आपण गॅस वापरतो, इतर साधनं वापरतो, त्या पद्धतीची याच्यामध्ये सुरक्षितता आहे का? कारण ऑइल जळतं त्यावेळेस धूर येतो, या धुरापासून काही आजार वगैरे याच्यासाठी कुणाशी बोलणं झालंय का? नाही, सध्या तरी त्या गोष्टीबद्दल नाही झालं. पण आता मला तुम्हाला एक सांगायचंय, विचारायचं आहे. आता हे गॅस पीस आता आलेला आहे, पहिलं आपल्यापाशी ते रॉकेल होतं, गॅसलेट होतं, म्हणजे पहिल्यापासून आलंय ना चलत. ते असा विषय नाही की आपण ते आताच काहीतरी केलंय. म्हणजे आपल्या वडिलाच्या वडिलांनी तेव्हापासून गॅस आला आहे. आपलं हे ऑइल शेगडे आपलं काय म्हणतात ते गॅसलेटचा विषय आहे आणि हे करणं काही नवल नाही आणि ह्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही समोरच्याला. अशा पद्धतीने आता इथं टाकी वगैरे कशी सेट होते ते सांगा. टाकी या ठिकाणी तुम्हाला आडवी पण होते आणि उभी पण होते आणि एवढं पेस द्यायचं कारणच बुवा, ज्या ठिकाणी समजा जे वस्तात जे काम करतात, जे भाजी फिजी बनवतात, त्या ठिकाणी पेस त्यांना भाजीपाला ठेवण्यासाठी दिलेला आहे आणि या ठिकाणी टाकी येते आपल्याला उभी अथवा आडवी आणि कमर्शियल आहे. ह्याला कमीत कमी तुम्ही 4 लिटर अथवा 3 लिटरची तुम्ही टाकी ठेवू शकतात. गॅस मिळत नाही, डिझेलचा तुटवडा आहे, या तुटवड्यातूनच हा नवीन आविष्कार समोर आलेला आहे. आता लोक ही याची मागणी करतायत, कुठून कुठून मागणी होतीये आणि कशा पद्धतीनं पुरवठा होतोय, काय किमती आहे हे देखील जाणून घेऊया. काय किमती आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्ही बनवलंय आणि कुठून कुठून फोन येत आहे? आता आपल्याला विदर्भातून फोन येतात आहेत आणि 300 ते 400 किलोमीटर आणि आता आजच दुपारी आपल्याला एक पुण्याला द्यायची आहेत. म्हणजे कमीत कमी 200-300 किलोमीटरहून आपल्याला फोन येत आहेत आणि लोक पण भेटायला येत आहेत. आणि माझा नंबर मी दिल्यामुळे आणि कमीत कमी दररोज मला 700-800 मॅसेज आहेत. मी तेवढा रिप्लाय देऊ शकत नाही कारण की स्वतः काम करतोय. सध्या कामगार सुद्धा नाही, ते सुद्धा भेटत नाहीत. स्वतः काम करतोय, रात्री 1-2 वाजेकडून काम तर करतोय. त्याच्यामुळे एवढं तर तयार झालंय आणि ह्याच्या आधी एक 20 शेगडे आपण खप केलेले आहेत आणि आता हे सध्या 20 शेगड्याची ऑर्डर आहे सध्या. मला सांगा किती किती रुपयाला काय कॉस्ट आहे याची? आता तुम्हाला हे कमर्शियल भेटत आहे आणि ज्या हॉटेलच्या मालकाच्या मनावर आपण तयार करून देतो. आता ज्यांना 2.5 फूट पाहिजे असेल तर 2.5 फूट अथवा कुणाला 10 इंच पाहिजे असेल तर म्हणजे हाईट कमी पाहिजे असेल तर कमी होईल. आता ह्याची किंमत आपल्या पैसे एक 9,000 रुपये किंमत आहे याची आणि एक बर्नर येणार आणि ह्याला टोटल कंट्रोल येणार ह्याला आणि हे घरगुती आहे. ह्याची 3,500 रुपये आपली किंमत आहे आणि 3,500 रुपये किंमत आहे आणि हे बी कमर्शियल आहे. हे छोट्यामध्ये आहे आणि हे घरगुतीसाठी तर एवढं बेस्ट आहे कारण की लोहाराला मी दिली आहे. लोहाराला दिल्यानंतर माझ्या इंस्टाला मी टाकला होता, ते 4 ते 5 लाखाला व्हिडिओ गेल्यामुळे त्या लोहाराला तिथं 5-50 लोक येतात बघायला आणि मला लोहाराहून कमीत कमी 50ची ऑर्डर आली आहे रात्री. आता मला प्रश्न पडला या बुलोरचा थोडा प्रॉब्लेम आहे, ते पण मी करतो सक्सेस, काही प्रॉब्लेम येणार नाही त्याला पण. आणि तिकडून 50ची ऑर्डर आल्यामुळे काल घेतली बी आहे मी. फक्त आता प्रश्न पडलाय, हे कामगार सुद्धा भेटत नाहीत. आता स्वतःला होतंय न होतंय, आता रात्र दिवस एक करून ह्याच्या मागे लागायचंय आपल्याला. काय जर तुमच्याकडे ऑर्डर करायची असेल किंवा लोकांना पाहिजे असेल तर तुमचा संपर्क काय आहे? फोन नंबर संपर्क आहे, व्हॉट्सअप आहे. व्हॉट्सअपला आता मी संध्याकाळच्या टायमाला मी रिप्लाय देत असतोय, पण दिवसा तर देणंच होत नाही. आणि त्या लोकांना माझ्या हात जोडून विनंती की नाराज होऊ नका, कारण की मी रिप्लाय तेवढ्या जणांना देऊ शकत नाही, आहे का नाही, शक्यच नाही, कारण की मी स्वतः काम करतोय. समजा कामगार असते तर मग ठीक आहे का नाही. तुमचा पत्ताही सांगा आणि ज्या लोकांना हे पाहिजे त्यांनी कसा संपर्क तुम्हाला करायचा? बघा, आपला पत्ता सांगायचा म्हणलं तर आपल्या औशा गावामध्ये वर्कशॉप आहे. हे आलमला रोड जाते, आलमला रोडला आपलं दुकान आहे, रोड टच आहे. आणि तुम्ही आपलं हे जुनं बस स्टँड पासून एक 5 मिनिटं अंतरावर आपण चलत आलं तर आपल्या शॉपला तुम्ही येऊ शकता. नंबर काय तुमचा? नंबरही सांगून टाका सगळ्यांना. आता नंबर तुम्हाला सांगायचा म्हणलं तर 93-73-073-72 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकतात आणि मी त्याचा रिप्लाय पण तुम्हाला 100% देऊ शकतो. ही जननी आहे नवीन. अनेकांना गॅस मिळत नाही आणि गॅस मिळत नसल्यामुळं नवीन आविष्कार होताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा रॉकेल देखील सरकारकडून उपलब्ध होईल अशी घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र त्यातच तरुणांनी हा नवीन शोध लावलेला आहे. जे ऑइल आहे, जे वेस्ट ऑइल आहे, त्यापासून हे नवीन इनोव्हेशन तयार केलेलं आहे. त्यामुळे आता या आणि लोकांनी देखील आता या नवीन आविष्कारासोबत जगण्याची गरज आहे. हे नवीन आविष्कार, नवीन साधनं, नवीन यंत्र वापरण्याची गरज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा.
चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा. धन्यवाद.